जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालनात 8 एप्रिल 2026 रोजी दिव्यांगाच्या प्रश्नासाठी 12 बैठका एक सुनावणी घेऊन दिव्यांगास न्याय हक्क देता येत नसेल तर स्वच्छा मरण्याची परवानगीसाठी धरणे आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिला इशारा। नांदेड जिल्हा प्रतिनिधी दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन दिव्यांगास न्याय हक्क मिळावा म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांनी 12 बैठका व एक सुनावणी घेऊन इतिवृत्तातील प्रश्न सुटले नाहीत। साधे उत्तर मिळत नसल्यामुळे आपल्या दालनात दिव्यांगांना हक्क द्या नसेल तर स्वच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून आंदोलन करण्याचा इशारा 9 मार्च 2026 च्या निवेदनाद्वारे देऊन सुद्धा एका महिन्यात साधे उत्तर मिळत नसेल तर न्याय हक्क कधी? नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळाने वरील विषयाबद्दल दिव्यांगांना न्याय हक्कासाठी नांदेड जिल्हाधिकारी यांनी 12 बैठका एक सुनावणी घेऊन त्यातील किती प्रश्न सुटलेत किती प्रश्न का सुटले नाहीत यांचे उत्तर 15 दिवसात द्या नसेल तर स्वच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत तहसीलदार दालनात आंदोलन करण्याचे निवेदन 17 फेब्रुवारी ते 8 मार्च पर्यंत सर्व तहसीलदारांना 15 दिवसांचा वेळ देऊन 1.5 महिन्यात साधे उत्तर तहसीलदार देत नसतील ते काय दिव्यांगांना मरण्याची मूकसंमती देत आहे काय? 12 बैठकीतील प्रोसिडिंगचे उत्तर देणाऱ्या कनिष्ठावर वरिष्ठ अधिकारी दप्तर दिरंगाई कायद्याचा का वापर करीत नाहीत? दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृद्ध निराधारांना न्याय हक्कासाठी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार सर्व गटविकास अधिकारी साहेब जिल्हाधिकारी नांदेड सहित 60 निवेदने मोर्चे धरणे इच्छा मरण्याची परवानगी बेमुदत धरणे आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी नांदेड यांनी फक्त संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी सोबत अनेक मीटिंग घेऊन त्यांची इतिवृत्त 1.5 महिना तयार होत नाही संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेला पोहोचत नसेल तर प्रश्न कसे सुटतील? वरिष्ठ अधिकारी कनिष्ठाकडून त्या मीटिंगमध्ये झालेल्या प्रश्नाबद्दल पाठपुरावा का करीत नाहीत? जर पाठपुरावा केलाच असेल तर कनिष्ठ अधिकारी त्यांच्या आदेश निर्देशाचे पालन करीत नसतील तर वर्षानुवर्षी उत्तर देणाऱ्या अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांगांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकारी यांच्यावर दिव्यांग कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही वरिष्ठ अधिकारी का करीत नाहीत? आंदोलन करण्याचे निवेदन दिले की मीटिंग लावून दिव्यांगाचा व प्रशासन यांचा वेळ वाया का घालवतात व दिव्यांगासाठी अनेक बैठका दाखवून दिव्यांगासाठी न्याय देणारे म्हणून सहानुभूती मिळाली म्हणून देखावान करता दिव्यांग सचिव तुकाराम मुंडे सारखे निर्णय निर्देश देऊन दिव्यांग व जनतेचे मने अधिकारी जिंकावी व दिंडुबळ्याचा आशीर्वाद प्रशासकीय अधिकारी यांनी घ्यावा। जर दिंडुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना हक्क देता येत नसेल तर आम्हा दिव्यांगांना जंगली प्राण्यांप्रमाणे जीवन जगणे शक्य नसल्यामुळे आम्हा दिव्यांगांना या जन्मातून मुक्त करण्यासाठी आम्हा दिव्यांगांस इच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी 8 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी दालनात धरणे आंदोलनाचा इशारा दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ चंपतराव डाकोरे पाटील सुधाकर पिलगुंडे दिंगाबर लोणे शेख मुस्ताक गुलाबराव जोगदंड शिवाजी हंबर्डे विद्याधर गिरी सखाराम बरिदे पठाण शेरखॉन दत्तात्रय पांढरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते।
असे प्रसिद्धी पत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोहरराव येरपुरवार यांनी दिली। ही माहिती कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना न्याय हक्क मिळावा व नेहमी माहितीसाठी सबस्क्राईब केल्यास नेहमी माहिती मिळेल व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा।